मित्रांनो, आज आपण लेखक जीवन साळोखे लिखित मी यशस्वी होणारच या पुस्तकातील त्यांचे आत्मविश्वासाबद्दलचे विचार ऐकूयात. प्रत्येक श्वासात एकच ध्यास आणि तो म्हणजे ठाम आत्मविश्वास. यशस्वी होण्यासाठी, इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी एवढेच नव्हे तर कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा गुण आत्मसात करावा लागतो, तो म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतःबद्दल ठाम विश्वास म्हणजे आत्मविश्वास. कोणत्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी आत्मविश्वास अत्यंत गरजेचा असतो. जितका तुमचा आत्मविश्वास प्रबळ, शक्तिमान, तितके तुमचे यश प्रभावशाली ठरणार. आत्मविश्वास ही विलक्षण शक्ती आहे. तिच्या जोरावर असामान्य कर्तृत्व गाजवता येते. लढाईमध्ये केवळ बंदुका लढत नसतात, तर त्यांच्या पाठीशी असणारे भक्कम मन आणि मनगट लढत असतात. नेहमी ध्यानात ठेवा, जेव्हा तुमच्या ठिकाणी आत्मविश्वास नसेल तेव्हा सर्व शारीरिक व मानसिक शक्ती निष्फळ ठरतात. ज्याचा आत्मविश्वास संपतो त्याचे सर्व काही संपते. या देशाचा इतिहास म्हणजे ठाम आत्मविश्वास असणाऱ्या मोजक्या लोकांचा इतिहास आहे, हे ध्यानी ठेवा. स्वराज्य स्थापना करताना छत्रपती शिवरायांकडे खंडीवर सैन्य नव्हते. जीवाला जीव देणारे, स्वराज्य प्राप्तीचा ध्यास घेतलेले, अंगीकृत ध्येयाबद्दल आत्मविश्वास ठासून भरलेले, कमरेला शेला आणि हातात भाला घेतलेले मुठभर मावळे होते. त्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वामी विवेकानंद तरुणांना उद्देशून नेहमी आवाहन करताना म्हणत, ध्येयप्राप्तीसाठी प्रबळ आत्मविश्वास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे 100 तरुण मला मिळाले तर मी या देशाचा कायापालट करू शकेन. आत्मविश्वास ही एक प्रबळ मानसिक भावना आहे. ती एक सशक्त प्रेरणा आहे. आत्मविश्वास हा गुण 4-2 दिवस, महिने किंवा काही वर्षात निर्माण होत नाही. तो त्या व्यक्तीच्या बालपणापासून टप्प्याटप्प्याने वाढत असतो. कालमान, परिस्थिती, अनुभव, निरीक्षण, शिक्षण यातून आत्मविश्वास विकसित होतो, प्रबळ होत जातो. आत्मविश्वास अशा प्रकारे प्रबळ व प्रभावी झाला की यशाचा मार्ग सोपा होतो. आत्मविश्वास हा एक कोडवर्ड आहे, परवलीचा शब्द आहे. तोच आपल्याला उत्कर्षाच्या, प्रगतीच्या, यशाच्या आणि सन्मानाच्या दिशेने अक्षरशः खेचून नेतो. नेहमी ध्यानात ठेवा, आत्मविश्वास जागृत झाला की तुमच्यामधील सर्व सुप्त शक्ती जागृत होतात. अशक्य हा शब्द फक्त मूर्ख लोकांच्या शब्दकोशात आढळतो. हे अजिंक्य योद्धा नेपोलियनचे उद्गार त्याच्या प्रबळ आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्पॉसिबल या इंग्रजी शब्दामध्येच आय ॲम पॉसिबल अशी अक्षरे समाविष्ट आहेत. म्हणूनच नेपोलियनचे उद्गार हे योग्य आणि अर्थपूर्ण ठरतात. समुद्रात एकदा जोरदार वादळ निर्माण झाले. वादळी वाऱ्याने लाटांचे थैमान सुरू झाले. जहाज वेगाने हेलकावे घेऊ लागले. जहाजावरील सारे खलाशी अत्यंत घाबरले. त्यांचा धीर सुटला. त्याच जहाजावर सीझरही होता. वादळाचे थैमान पाहून तो धीर गंभीरपणे सर्वांना उद्देशून म्हणाला, धीर सोडू नका. तुमच्याबरोबर याच जहाजात सीझर आहे. त्याला भविष्य आहे आणि सीझरचे भविष्य उज्ज्वल आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्वतःबद्दलची खात्री, विश्वास म्हणजेच आत्मविश्वास होय. मग स्वतःबद्दलचा विश्वास म्हणजे काय? स्वतःची कृती, विचारशक्ती, स्वतःची बुद्धी, स्वतःची क्षमता, स्वतःची वाणी आणि तर्कबुद्धी या सर्वांबद्दल जेव्हा आपल्याला विश्वास असतो तेव्हा त्याचे रूपांतर आत्मविश्वासामध्ये होते. पुढे हा आत्मविश्वास आपल्या उक्ती, कृती, कौशल्ये, ज्ञान आणि व्यवहारामधून प्रकट होतो, जो यशाच्या दिशेने आपल्याला नेतो, अगदी खेचून नेतो. तुमच्याकडे काही करण्याची सर्व क्षमता, कौशल्य असतानाही जर तुम्ही ठरवले की हे मला जमू शकणार नाही, तर तुम्ही ती गोष्ट पूर्ण करण्याचे, यश मिळवण्याचे सर्व मार्ग स्वतःच बंद करता. मनाला आणि मेंदूला आदेश देऊन. या उलट जर तुम्ही स्वतःशी म्हणाला, ही गोष्ट मी करू शकतो, ही स्पर्धा मी जिंकू शकतो, तर त्यासाठी तुम्ही आवश्यक ते प्रयत्न करून तुमची क्षमता व कौशल्य पणाला लावता. थोडक्यात आत्मविश्वासाचा आपल्या
संपूर्ण जीवनावर प्रचंड प्रभाव आहे. म्हणूनच आत्तापासून ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वासाने कामाला लागूयात. तुमचा आत्मविश्वास अढळ राहणे किंवा तुमचा आत्मविश्वास ढळणे यावर तुमच्या यशापयशाचा तराजू झुकत असतो. सारे आकाश जरी माझ्यावर कोसळून पडले, सारे आकाश जरी माझ्यावर कोसळून पडले, तरी त्या कोसळलेल्या आकाशावर पाय रोवून येणाऱ्या संकटाशी मी निर्धाराने मुकाबला करेन, असे लोकमान्य टिळक यांनी म्हटले आहे. धन्यवाद मित्रांनो.